रामकृष्ण हरी माऊली. मी अश्विनी तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आहे ना, आज मी आजच्या व्लॉगमध्ये ना म्हणजे मी एक गोष्ट शेअर करणार आहे. ती आत्तापर्यंत मी ना कुठल्याच व्हिडिओमध्ये शेअर केली नव्हती. त्यामुळे ना व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण तुमच्या सपोर्टशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी ना रिक्वेस्ट करते मी की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक पण नक्की करा. तर आहे ना, आज काय झालं म्हटलं, आता आज आहे ना दीप अमावस्या आहे. तर म्हटलं अमावस्येच्या दिवशी कसं सर्व आहे ना म्हणजे आपल्या जे घरामध्ये आहे ना जाळी वगैरे झालेली असते किंवा धूळ वगैरे जास्त जर झालेली असते, म्हणजे थोडक्यात साफसफाई करायचे केली ना की खूप छान असतं. म्हणजे पवित्र पण असतं आणि नाही का पॉझिटिव्हिटी येते, निगेटिव्हिटी निघून जाते असं म्हणतात. तर हॉलची साफसफाई करायला आहे ना मी काढली होती आज. त्याआधी म्हटलं आता कालच मी ना सर्व साड्या म्हणजे मी गावाला ज्या घातल्या होत्या ना त्या धुवून म्हणजे सुकवल्या होत्या मस्तपैकी. म्हणलं त्या पहिल्या आहे ना काढून घेते आणि मस्त घड्या घालून कपाटात ठेवून दिल्या. त्यानंतर हॉलमध्ये जे काही वस्तू मी लावलेल्या आहेत किंवा म्हणजे नाही का दरवाजाच्या मागे कपडे असतात लावलेले, ते सर्व काढून आहे ना बेडवर मस्त अशी ना झाकून ठेवली. आणि भक्तीचा फोटो, घड्याळ म्हणजे ज्या ज्या काही छोट्या मोठ्या वस्तू असतात त्या सर्व काढून घेतल्या, साईडला ठेवल्या. आणि पहिले आहे ना सर्व झाडू मारायला घेतली. म्हटलं आता वरच्या साईडचे सगळे ना ज्या जाळ्या वगैरे आहेत ना, धूळ वगैरे ती सर्व पहिली काढून घेऊया. मस्त पूर्ण एक आणि एक कोपरा मी आहे ना झाडू झटकून घेतला पहिला. त्यानंतर म्हटलं ओल्या कपड्याने पुसून घेता येईल किंवा मग बघू जसं जसं पुढे होईल ना तसं तसं. मला आता कसं फटाफटच काम करायचं होतं. दुपारचं कसं मला दुकानावर जायला लागतं, त्यामुळे माझे आहे ना सकाळची जी वेळ असते ना त्यामध्येच मला ही एक्स्ट्राची कामं काढावी लागतात. तर मस्त असं आहे ना सगळीकडं म्हणजे भिंतींला आहे ना काय माहिती काय झालं होतं, म्हणजे काय झालं होतं म्हणण्यापेक्षा आहे ना पावसाळ्यात काय होतं असे बुरशी वगैरे आल्यासारखं होतं, म्हणजे नाही का सादळल्यासारखं, सादळल्यावर कसं होतं सफेद सफेद तसं झालं होतं. त्यामुळं म्हटलं झटकून वगैरे पुसून घ्यायचं. आता हा बल्बचा होल्डर आहे ना, तो बल्ब मी ना काढायला गेले, म्हणजे म्हटलं काढून आहे ना बल्ब तो कसं लावत नाही जास्त करून, त्यामुळे त्याच्यावर आहे ना असं धूळ वगैरे जास्त लागली होती आणि कपाटाच्या वरती असल्यामुळे पटकन माझा हात पण तिथे जात नाही. आता ते होल्डरमधून मी बल्ब काढायला गेले, पण तो बल्बच आहे ना म्हणजे होल्डरच्या आतले एक दांडीच माझ्याकडून तुटली. म्हटलं जाऊ दे आता, तो बल्ब काय एवढा म्हणजे वापरण्यात होत नाही. सर्व सगळे कोपरे न कोपरे मी आहे ना मस्त असे हे करून घेतले, पहिले झाडून घेतले आणि नंतर मग म्हटलं आता मस्त आहे ना ओल्या कपड्याने सर्व काही असं पुसून घेते. मस्त पाणी बदलत बदलत आहे ना मी म्हणजे खराब झालं ना, आता खराबच झालं होतं कारण गावी पण गेले होते ना मी 4-5 दिवस. त्यामुळे ना पूर्ण म्हणजे घराचा नक्षाच बदलला होता. म्हटलं ना तरी चालेल. आता आपण रोज घरात असलो ना की जिथं आपल्याला एखादी गोष्ट दिसली ना धूळ वगैरे तर ती आपण पटकन काढून घेतो. 4-5 दिवसात घर एवढं खराब झालं होतं ना की काय सांगू. मस्त सगळ्या खिडकी, ग्रिल पूर्ण आहे ना असं पुसून घेतलं ओल्या कपड्याने, पाणी बदलत बदलत म्हणजे करत होते मी. नंतर दरवाजा पण मस्त असा पुसून घेतला. आता हे सद्गुरूंचं आहे ना म्हणजे विश्व प्रार्थनेचं जे हे आहे ना ते स्टिकर लावायचं होतं मला. आता भक्तीने बऱ्याच दिवसापासून आणलं होतं घरात, पण ते लावणं काही झालंच नाही. मस्त आहे ना दरवाजा पहिला पूर्ण वल्ल्या कपड्याने क्लीन करून घेतला छान असा आणि नंतर मग आहे ना लावून घेतला. म्हटलं आता वेळ पण आहे आणि लक्षात पण आहे तर लगेच आहे ना हातोपात आपले लावून घेते. नंतर दरवाजा वगैरे क्लीन करून घेतलं. खिडकी पण मस्त स्वच्छ झाली. पूर्ण वरून आहे ना ट्यूबलाईट वगैरे सगळी पुसून घेतली छान अशी. आणि नंतर आहे ना आता हे कपाटावर जे आहे ना वरची साईडला मी त्याच्यावर जास्त काही पसारा अजिबात ठेवत नाही. म्हणजे माझ्या डोक्यात चालले वरती ना मस्त अशा 2 फुलदाण्या छान अशा ठेवाव्या. पण त्याच्यावर अजिबात मी काही पसारा जास्त ठेवत नाही. आता हा आहे ना भक्तीचा फोटो आहे बरं का. ह्या फोटोविषयी पण तुम्हाला मी ना नक्की एक व्हिडिओमध्ये ना सांगेन. नंतर हे घड्याळ आहे ना जेव्हा आम्ही दूध जास्त वापरत होतो ना, कल्पेश एजन्सीवाल्यांचं गोकुळचं दूध, जेव्हा उन्हाळ्यामध्ये ना हे असतं ना म्हणजे लस्सी जास्त चालते, त्यावेळेस दूध जास्त जेव्हा घेतलं त्यावेळेस आहे ना दिवाळी म्हणजे गिफ्ट म्हणून दिलं होतं ते घड्याळ मला. आता ते छान सगळं आहे ना मस्त असे पुसून ओल्या कपड्याने, सुक्या कपड्याने छान असे पुसून लावून दिले.
नंतर फॅन पण पुसून घेतला. आता ह्या व्हाईट फॅनची कथा तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलेली आहे. फॅन पण एवढा खराब झाला होता. सगळं फॅन आहे ना मस्त असा पुसून घेतला. नंतर आहे ना आता हे कपाटावरती पसारा किती पण उचलला ना, छोटे मोठे वस्तू म्हणजे पावडर, तेल, कंगवे, क्लिपा, पिना वगैरे ते कधी ना परत आहे ना 2 दिवसात पडलेल्याच असतात. आता हे टीव्हीचं आहे ना, टीव्ही युनिट म्हणा, आता टीव्ही बरेच दिवसापासून बंद आहे माझे. आता हे म्हणतात सगळ्यांकडे, तुमच्या तिघांकडे पण म्हणजे आपल्या तिघांकडे पण मोबाईल आहे, तर जाऊ दे तुम्ही काही जास्त टीव्ही बघत नाही. तर ते जवळजवळ आहे ना 3-4 महिने टीव्ही बंदच आहे. तर मग त्याच्यामुळे आहे ना टीव्हीला आम्ही काय केलंय, छोटंसं आहे ना हे लावलंय. ते ना मी बरेच दिवस झालं काढलंच नव्हतं. ते काढून आहे ना पेनड्राईव्ह तो काढून मस्त पुसून घेतला आणि व्यवस्थित सगळं कपाट पण पुसून घेतलं छान असं. नंतर आहे ना ते की होल्डर होतं ते पण पुसून छान लावलं. आता फक्त आहे ना हे जे मी फुलं ठेवलेत ना ते बास्केट धुवायचं राहिलंय. म्हणजे म्हणजे मी काढलंच नाही त्याला, वरून आहे ना पूर्ण यांनी गाठीने ना गुंफून घेतलेलं आहे. त्यासाठी आता हे फ्रीज आहे ना दुकानाचं आहे, लस्सीचं फ्रीज. तर ते ना काही कामाचं नाही. म्हणजे आता कामाचं म्हणण्यापेक्षा ना आतमध्ये पूर्ण ओपन आहे, त्याच्यामुळे सगळी त्याच्यात आहे ना कपडेच टाकून दिलेली आहेत. म्हणजे नाही का जी लागतात किंवा जी वस्तू एखादी आली आहे पार्सल म्हणा किंवा काय, ते त्याच्यात टाकून दिलेलं आहे. छान असं मस्त ते पण आहे ना झाडून पुसून घेतलं छान. म्हटलं आता जाऊ दे, आपल्या घरात वस्तू आहे तिला हात मारलाच पाहिजे. म्हणतात ना जिथे आपला हात फिरतो तिथे प्रत्येक ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात. म्हणजे कुठलीच गोष्ट आहे ना अशी मी ठेवलीच नाही जी जी पुसली नाही किंवा जी झाडली नाही. मस्त सगळं क्लीन करून घेतलं. आता हे शोकेसच्या मागे ना मला काय ते शोकेस अजिबात हालत नाही, तरी पण मी त्याच्या आतमध्ये म्हणजे जेवढा हात जाईल तेवढा घुसून घुसून सर्व कचरा आहे ना जाळे झालेली बघा. आता किती कचरा निघालाय तो पूर्ण मी काढून घेतला छान असा आणि मस्त ना हॉल पहिला झाडून घेतला छान असा. आता एवढं पटापट जे काम दिसतंय ना ते एवढं काही पटापट झालं नाही. पुढची कामं पण बरीच होती मला, त्याच्यामुळे ना मी अशी फटाफटच काम करत होते. आता बेड खालून पण सगळी जाळी काढून घेतली, झाडून घेतलं मस्त असं. आता एवढा कचरा निघाला. आता मला वाटलं नव्हतं एवढी जाळी झाली असेल, कारण मी मागेच आता पाऊस चालू व्हायच्या आधी सर्व क्लीन केलं होतं. पण असो, आता धूळ मिट्टी किंवा पाऊस वगैरे झाला ना की हे कचरा वगैरे होतच राहतो. सर्व क्लीन करून घेतलं. त्याच्यानंतर आहे ना सर्व गोधड्या, आता बिछाने वगैरे बेडवरच असतात ना, बेडशीट वगैरे सगळी झटकून घेतली. बेडशीट छान अशी नवीन टाकून घेतली मस्त अशी. नंतर त्या गोधड्या पण एकावर एक व्यवस्थित लावून घेतल्या. आता म्हटलं पुढची तर कामं बरीच आहेत आपल्याला, त्याच्यामुळे ना हे पटापट करून घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये ना काल पाणी पण नव्हतं आलं, त्यामुळे प्यायचं पाणी पण भरायचं राहिलं होतं. मध्येच मस्त असं पाणी पण आलं. म्हटलं मग मी अजूनच खुश झाले. म्हटलं चला पाणी आलं आपलं, पहिले प्यायचं पाणी भरून घेऊया. नंतर आहे ना मग हॉल पुसायला घेतला मी, लादी पुसायला मस्त अशी ना. पाण्यामध्ये मी काय केलं आज, म्हटलं आमोशा आहे तर थोडंसं आहे ना गुलाब पाणी आणि थोडंसं मीठ टाकून आहे ना छान अशी लादी पुसून घेतली. आता मी आहे ना म्हणजे हळदी पण टाकणार होते, पण मी अजून कधीच हळदी टाकलेली नाही म्हणजे लादी पुसायच्या पाण्यामध्ये. मला असं वाटतं काय माहिती हळदीचं आहे ना म्हणजे डाग वगैरे पडतात की काय. सगळं आहे ना मस्त हॉल क्लीन झाला, एवढं भारी वाटत होतं ना की काय सांगू. त्यानंतर आहे ना म्हटलं आता चला थोडं फ्रेश होऊया. त्याच्या आधी थोडीशी कॉफी करायला ठेवली आणि मस्त अशी फ्रेश झाले. आणि ना फ्रेश झाले परत म्हणजे नाही का क्लिनिंग पण झाली मस्त अशी. तुम्हाला माहिती आहे का, माझ्या डोळ्यात आहे ना आता सध्या थोडं पाणी येत होतं. कारण मला आहे ना म्हणजे काम करताना मध्ये सवय आहे म्हणजे मोबाईल थोडासा बघण्याची. तर आत्ता आहे ना मी खतरों के खिलाडीचा म्हणजे एक छोटासा म्हणजे फक्त 1 मिनिटाचाच प्रोमो असं बघितला. नाही का हिंदी सिरियलमध्ये हे मोहब्बतेमधली रुही होती, छोटीशी रुही. ती आता मोठी झाली आणि ती आहे ना खतरों के खिलाडीमध्ये गेलेली आहे. तर तिचं आहे ना मी म्हणजे छोटे छोटेच बघते. आता टी व्ही माझी चालू नाही आहे, मग त्यामुळे आहे ना टी व्ही मोबाईलमध्ये बघते मी छोटे छोटे. मला खूप आवडते ती. तर ती खतरों के खिलाडीमध्ये गेली ना तेव्हापासून मी तिचे छोटे छोटे जे शॉर्ट येतात ना ते बघत होते. आणि आत्ताच तिचं आहे ना छोटंसं मी टास्क पाहिला म्हणजे त्यामध्ये. तर माझ्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. म्हणजे मला असं वाटत होतं माझी भक्तीच तिथे टास्क करते की काय.
त्यामुळे ना माझ्या डोळ्यातून थोडंसं पाणी आलेलं. आणि मला अशी सवय काम करत असले ना की मध्येच माझं मोबाईल बघणं होतं थोडंसं. त्याच्यामुळे मी म्हटलं चला आता कॉफी बनवत होते ना, तर कॉफी म्हणजे बनत होती तोपर्यंत मी पाहिला ते, आणि अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं. खतरों के खिलाडी म्हणजे किती काय काय म्हणजे वेगळंच आहे बाबा. आणि मला आहे ना रियालिटी शो खूप आवडतात, म्हणजे बिग बॉस, खतरों के खिलाडी, म्हणजे परत डान्सचे असतात ना रियालिटी शो, ते खूप आवडतात. मी आहे ना ते लय बघते. सिरियल पिक्चरपेक्षा मला आहे ना रियालिटी शो लय आवडतात. तर रुहीचा तो टास्क पाहिला ना, म्हणजे सापांचा काहीतरी टास्क होता, म्हणजे तिला ते पेटीमध्ये ना हे केलं होतं, आणि त्याच्या आतमध्ये ना सगळे असे साप होते. आता ते बिनविषारीच असतात, सगळं काय त्यांच्या म्हणजे अंडर खाली असतं. तरी पण मला म्हणजे ती रडत होती ना. आता समजा शेवटी सापांमध्ये आपण गेलो, तरी ते आपल्याला माहीत असतं ते विषारी नाही आहेत, किंवा आपल्याला सगळं काही म्हणजे नाही का हे म्हणजे काय म्हणतात सिक्युरिटी वगैरे सगळं काय आहे. तरी पण त्यांना टच करायचं, त्यांना पकडायचं, आणि त्यांना म्हणजे दुसऱ्या बाजूला आहे ना ते काढून, म्हणजे वेगवेगळे 5 साप त्यांना काढून वेगळ्या ठिकाणी असे ठेवायचे असतात. तर तो टास्क होता तिचा. आणि ती एवढी रडत होती ना, म्हणजे ओरडत होती. अजून पण ती म्हणजे काय एवढी मोठी नाही झालेली. मला माहीत नाही तिचं वय काय, पण खतरों के खिलाडीमध्ये ती गेलेली आहे ना, तर ती लहानच आहे ना अजून, म्हणजे एवढी मोठी नाही. तुम्हाला जर आवडत असेल ना पाहायला, तर यूट्यूबला नक्की पहा खतरों के खिलाडी. 15 सीझन चालू आहे आता, आणि मी बऱ्याच सीझन ते बघितलेले आहेत खतरों के खिलाडी. मी तुम्हाला बोलले ना रियालिटी शो मला खूप आवडतात त्याच्यासाठी. आणि रुहीचं तर मला अक्षरशः एवढं भारी वाटतं ना, मला असं वाटतं माझी भक्तीच तिथं टास्क करते की काय. खूप भारी. त्यासाठी ना मला तिचं म्हणजे मी ते टास्क पाहिला, आणि ती एवढी रडत होती. आणि लास्टला आहे ना, म्हणजे ती टास्क पूर्ण करून आली ना बाहेर, तर रोहित शेट्टी होस्ट आहेत ना त्यांचे त्या कार्यक्रमाचे, म्हणजे तर त्यांना म्हणते आय वॉन्ट मम्मा. बापरे, म्हणजे तिला तिच्या आईची आठवण आली. त्यामुळं मला इकडं ना म्हणजे असं डोळ्यात पाणी आलं अक्षरशः. आणि मला असंच होतं इमोशनल काही सीन असतात ना, तेव्हा मला रडायला येते. तर चला पुढची कामं पण करायची आहेत मला. मस्त अशी कॉफी पिऊन घेतली. आता शांत निवांत बसले होते, कारण बरीचशी कामं माझी झाली होती ना, त्यामुळं मस्त कॉफी पिऊन घेतली. आता तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं ना की मला आहे ना सर्दी खोकल्याचं आमंत्रण द्यावं लागत नाही, तेच तर आहे ना हीच ती गोष्ट आहे. म्हणजे चिकन आहे ना, आता चिकनमध्ये आज लास्टचा दिवस होता ना आखाडाचा, तर हे बोललेले चिकन कर म्हणून. आता आमच्या घरात आहे ना भक्ती आणि हेच फक्त चिकन खातात. बाकी आभीच्या गळ्यात तर माळ आहे, आणि मी तर अजिबातच मला आवडत नाही. माझ्या गळ्यात जरी माळ नसली ना, तरी मी अजिबात खात नाही नॉनव्हेज. मला व्हेजच आवडतं. हीच गोष्ट आहे. म्हणजे चिकनची रेसिपी म्हणा किंवा अंड्याचं जरी यांना कधी काही पदार्थ करून दिला ना, तरी मी कधीच व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, कारण मला ते बरोबरच नव्हतं वाटत. कारण मी व्हिडिओच्या सुरुवातीला रामकृष्ण हरी म्हणते, कारण मला आहे ना माझ्या विठुरायावरती खूप विश्वास आहे, आणि माझं ते एक नाही का म्हणतात ना आराध्याचे म्हटलं तरी चालेल. त्यामुळे असं वाटत होतं की म्हणजे नाही का व्हिडिओमध्ये चिकन नॉनव्हेजची रेसिपी दाखवणं बरं वाटेल की नाही वाटेल, पण म्हटलं आता जाऊ दे, आपण व्लॉगिंग करतोय म्हटल्यावरती जे काही रिअल असेल तेच शेअर करायचं. त्यामुळे म्हटलं आता हा दिवस पण चांगला आहे, त्यामुळे ना मी म्हटलं चला आता दिवस चांगला म्हणजे दिवस नाही का नॉनव्हेज करण्याचा दिवस आहे, त्यामुळे मी म्हटलं आता शेअर करावं जे काय खरं असेल ते. यांच्यासाठी मस्त असं चिकन आहे ना मी करायचं ठरवलं होतं, कारण यांनी सकाळीच आणून दिलं होतं मला. मी काय केलं होतं, मस्त असं आहे ना पहिलंच मसाला वगैरे लावून ठेवला होता चिकनला ना, मग काय म्हणजे नाही का वेळ नाही लागला पुढचे कामं करायला. मस्त आहे ना कुकरलाच लावून दिलं, 2 शिट्ट्या घेतल्या. मस्त असं शिजतं 2 शिट्ट्यांमध्ये. मसाला पण मस्त असा काढून घेतला होता, मिक्सरला बारीक करून घेतला, आणि लगेच आहे ना एक साईडला सुकं करायला घेतलं. आता भक्तीने जातानाच मला सांगितलं होतं मम्मी 2-3 पीस का होईना पण सुकं म्हणजे चिकन कर म्हणून. मस्त कांदा टोमॅटो आपले जे घरातले मसाले आहेत ना ते सर्व मिक्स करून मी ना सुकं चिकन एक साईडला बनवलं, आणि एक साईडला आहे ना रस्सा बनवायला घेतलेला. म्हणजे मसाला पूर्ण मी आहे ना तेलामध्ये परतून घेतला. आता माझ्याकडे आहे ना जेवढे ह्याच्या मसाल्याच्या डब्यात म्हणजे गरम मसाला आपला घरचा जो असतो ना, तेच मी चिकनमध्ये घालते. काय एक्स्ट्राचं दुसरं घालत नाही. फक्त एव्हरेस्टचा चिकन मसाला असतो ना, तो थोडा थोडा घालते मी, त्याने टेस्ट खूप छान येते ना म्हणून. तर हे म्हणतात तुझ्या हातचं चिकन आहे ना खरंच खूप छान होतं म्हणून. तर मस्त आहे ना एक साईडला. आता वेळ झाला होता दुकानावर 2:30 वाजता जायचं होतं, त्यामुळे दोन्ही गॅसवरती माझं आहे ना दोन्ही साईडला चाललं होतं काम. एक साईडला सुकं टाकलं आणि एक साईडला रस्सा टाकून दिला मस्त असा.
आणि ना बारीक गॅसवरती म्हटलं सुकं होऊन जाईल. आणि नंतर रस्सा जेवढा मला म्हणजे अंदाजाने पाहिजे होता ना दोघांना जेवढा लागेल, आता ते बोलत होते मी दुपारी पण खाईल आणि संध्याकाळी पण होईल आम्हाला, म्हणून त्या दोघांच्या अंदाजानेच टाकला होता मी रस्सा. एक बारीक गॅसवरती जर म्हणजे उकळी घेतली ना की मस्त असं मुरून जातो त्याच्यात, नाही का, म्हणून छान अशी वरून आहे ना जास्त अशी कोथिंबीर स्प्रेड केली मस्त आहे ना. दोन्ही साईडला दोन्ही कामं चालू होती. म्हटलं आता चला हे रस्सा होतोय तोपर्यंत आहे ना कुकर मस्त असा क्लीन घासून घ्यायला, कारण आहे ना कुकर माझ्याकडे कुकर 2 आहेत, पण एक खूप मोठा आहे ना, हा माझा डेलीचा वापरायचा आहे ना. आता ह्याच्यात मी चिकन केलंय म्हटल्यावर मी आहे ना एवढं मस्त त्याला घासून पुसून शिट्टी वगैरे काढून त्याच्यात थोडंसं आहे ना म्हणजे आपलं साधं पाणी घालून 2 शिट्ट्या करून घेते आणि मगच तो कुकर परत पुढच्या वेळेस वापरते, असं काही माझं असतं. नंतर मस्त सगळा किचन ओटा क्लीन करून घेतला, कारण म्हटलं संध्याकाळी परत पूजा वगैरे करायची त्याच्यामुळे मला. आणि मी नॉनव्हेज केलं ना अख्खा किचन पूर्ण धुतल्याशिवाय ना अजिबात म्हणजे मी किचनमधून हटत नाही. छान असं व्हिडिओची शेवट करते मी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब